बारामती नगरपालिकेच्या 41 नगरसेवकांच्या आणि एका नगराध्यक्षाच्या जागेसाठी आज अंतिम मुदत आहे अर्ज भरण्याची आणि त्या दृष्टीनं सध्या ही सगळी धावपळ सुरू आहे। बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील पॅनल तयार केलेला आहे। आज त्यांचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी गेलेले आहेत। त्यामुळे बारामतीमध्ये माळेगावच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन गटामध्ये लढत पाहायला मिळते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून अशी चर्चा सुरू होती की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हे दोन्ही एक होतील अशी चर्चा सुरू होती। मात्र तशा चर्चेला थोडीशी एक विश्रांती दिलेली आहे। खरं तर हे नंतरची चर्चा होईल सांगितलं जाते, परंतु सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील निवडणुकीमध्ये असेल। आणि इंदापूरमध्ये जे झालेलं आहे, इंदापूरमध्ये एक वेगळी परिस्थिती पाहायला मिळते। त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाविरोधात भाजप, शिवसेना, शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातीलच गारटकर समर्थक हे सगळे एकत्र आणले आहेत। दौंडमध्ये प्रेमचंद कुटारे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर आता नागरिक हितरक्षण मंडळाकडून वेगळे उमेदवार आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून पॅनेल अशा स्वरूपाची एक लढाई पाहायला मिळते। दौंड, बारामती आणि इंदापूर या तीन ठिकाणी एक वेगळं चित्र पाहायला मिळते। म्हणजे निवडणुकीच्या नंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं चित्र असलं तरी आता मात्र कोणता पक्ष कोणाबरोबर आहे हे न सांगण्या इतपत परिस्थिती या तीन तालुक्यामध्ये पाहायला मिळते आणि एकूणच अनेक गट एकत्र येऊन अशा प्रकारची निवडणूक लढवली जाते आणि ते आता आज दुपारी 3 नंतर चित्र स्पष्ट होईल अशी परिस्थिती आहे।